विजय वडेट्टीवार यांनी 26/11च्या हल्ल्यातील शहीद पोलिसांबाबत केलेल्या संतापजनक वक्तव्यावर काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेले नकली हिंदुत्ववादी गप्प का अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे। ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ असा घणाघात केलाय। विजय वडेट्टीवार यांनी 26/11च्या हल्ल्यातील शहीद पोलीस आणि मृत्युमुखी झालेल्या निष्पाप मुंबईकरांबाबत केलेले वक्तव्य प्रचंड चीड आणि संताप आणणारं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे। भारत जोडो नाही तर भारत तोडो यात्रा करणाऱ्या राहुल गांधींच्या नादाला लागून विजय वडेट्टीवार वेडे झालेत अशी टीकाही त्यांनी केली आहे। RSS ही नसानसात राष्ट्रभक्ती भरलेली संघटना असून वकील उज्ज्वल निकम यांनी अनेक देशद्रोह्यांना फासकावर लटकवल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। काँग्रेसचं धोरण पाकिस्तान धार्जिणं आहे। पाकिस्तानच्या वक्तव्याला हो करणारं वक्तव्य काँग्रेसच्या नेत्यांकडून होणं हे दुर्दैवी आहे। मतांच्या लाचारीसाठी काँग्रेसनं असेच आरोप केले होते। त्यांच्या मांडीला मांडी लावून बसताना जनाची नाही तर किमान मनाची लाज बाळगायला हवी होती असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला लगावलाय। नकली हिंदुत्व, आपण हिंदुत्व आहोत, मी मर्द आहे असं बोलून कोणी हिंदू होत नाही। आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना चांगलंच धुतलं असतं असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही। मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानशी बदला घेतला जाईल अशी अपेक्षा होती, मात्र केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचं सरकार होतं, त्यामुळे ही अपेक्षा फोल ठरली। नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून भारत मजबूर नाही तर मजबूत देत आहे असं दाखवून दिलं। घुस के मारेंगे हे बोलणारे पंतप्रधान देशाला भेटलेत। गुळगुळीत बोलणाऱ्या राहुल गांधी यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही। निवडणुकीतील प्रचाराबाबत केलेल्या जाहिरातीवर काँग्रेसनं आक्षेप घेण्याचं कारण काय असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। काँग्रेसचा हात पाकिस्तान के साथ असं म्हणणं वावगं ठरणार नाही। जेव्हा काँग्रेस निवडणुकीत जिंकते तेव्हा पाकिस्तानात फटाके फुटतात, जेव्हा भारत मॅच हरतो तेव्हा पाकिस्तानात फटाके फुटतात। काँग्रेस इतकी वर्ष सत्तेत असताना देखील काश्मीरबाबत बोटचेपी धरून ठेवले। आपल्या जवानांची मुंडकी छाटून पाकिस्तानात नेत असताना काँग्रेस सरकार मूग गिळून गप्प बसले होते। आता नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले। 26/11चा हल्ला झाला त्यावेळेस अपेक्षा होती की याचा बदला घेतला जाईल, मुंबईकरांना अपेक्षा होती, परंतु ती फोड ठरली कारण तेव्हा मोदीजी नव्हते। मोदीजींचं सरकार आल्यानंतर पुलवामाचा बदला कुठे घेतला तो आपला बालाकोट मध्ये सर्जिकल स्ट्राईक घेऊन दाखवून दिलं की भारत मजबूर नाही, भारत मजबूत आहे। घुस के मारेंगे हे बोलणारा प्रधानमंत्री आज भेटलाय। मिळमिळीत गुळगुळीत बोलणारं काँग्रेस राहुल गांधी यांना मत मागण्याची नैतिक अधिकार तरी आहे का? आणि म्हणून त्याचबरोबर जी जाहिरात प्रसिद्ध केली त्या जाहिरातीमध्ये काय म्हटलंय, आज तुमच्या मतामुळे कुठे जल्लोष व्हायला हवा, भारतात की पाकिस्तानात? याच्यामध्ये काँग्रेसचं नाव घेतलंय का? तर बिलकुल नाही। मग काँग्रेस निवडणूक आयोगाकडे इकडे तिकडे तक्रार करण्याचं कारण काय? या जाहिरातीमध्ये बिलकुल साफ लिहिले, तुमच्या मतामुळे कुठे जल्लोष व्हायला पाहिजे, भारतात की पाकिस्तान? मग काँग्रेसने एवढं पाकिस्तानचे अति महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांची प्रचार रॅली रविवारी किसननगर परिसरात आयोजित करण्यात आली होती। यावेळी एक आई आपल्या जखमी मुलाला घेऊन रस्त्यानं चाललेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिसून आली। त्या आईच्या खांद्यावर एक मूल तर दुसरं मूल हातात होतं। मुख्यमंत्र्यांनी त्या माऊलीची अडचण जाणून घेत रॅली सोडून ते तिच्या मदतीला धावून गेले। या घटनेमुळे मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेचा आगळा वेगळा अनुभव ठाणेकरांना पाहायला मिळाला।
मस्के यांची प्रचार रॅली किसननगर परिसरात पोहोचली असतानाच अचानक मुख्यमंत्र्यांनी जखमी मुलाला घेऊन जाणाऱ्या आईला पाहिलं. त्यांनी तात्काळ त्या मुलाला आपल्यासोबत घेतल्या जवळच्याच मानवता हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिथे जाऊन त्यांनी डॉक्टरांना त्याच्या भाजलेल्या हातावर तात्काळ उपचार करायला सांगितलं. रुद्रांश रोनित चौधरी असं या 9 वर्षीय मुलाचं नाव होतं. घरात खेळत असताना अचानक हातावर तेल सांडल्यानं त्याचा हात गंभीररित्या भाजला होता. सुखरूप असल्याची खात्री झाल्यानंतरच मुख्यमंत्री पुन्हा एकदा प्रचार रॅलीत सहभागी झाले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. राजन विचारे आले, त्यांनी आपल्याला पद दिलं असं सिनेमात खोटं होतं. विचारेंनी राजीनामा दिला नाही. दुसऱ्या सिनेमात खरं समोर आणणार असून सिनेमात जे काही दाखवलं ते सर्व खोटं होतं. राजन विचारे स्वतःहून आले, त्यांनी पद दिलं हे खोटं आहे. दुसऱ्या सिनेमात ते खरे दाखवणार आहेत. राजन विचारेंना राजीनामा द्यायला सांगितला, परंतु त्यांनी तो दिला नव्हता. राजन विचारे रघुनाथ मोरेंकडे गेले तेव्हा मोरे साहेब समजूतदार होते. त्यांनी म्हटलं, दिघींनी जो निर्णय घेतलाय तो विचार करून आणि विशिष्ट परिस्थितीत घेतला आहे. तू बिलकुल काही बोलू नको असं त्यांनी सांगितलं. राजन विचारे दिघे साहेबांना खूप काही बोलले. त्यानंतर आनंद आश्रमात साहेबांनी राजन विचारेंना त्यांच्या भाषेत समजावलं. राजन विचारे हे दिघे साहेबांचे नकली शिष्य आहेत. दिघे साहेबांना ज्यांनी कायम त्रास दिला ते आम्हाला माहीत आहे. दिघे साहेबांपुढे प्रतिस्पर्धी उभं करण्याचं काम करत होते असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तू बिलकुल काय इकडे तिकडे काय बोलू नको. दिघे साहेबांना देखील नको ते बोलला. तो सगळं बोलला. दिघे साहेबांनाही बोलला. हे आम्हाला सगळं माहिती आहे. मला पद नकोच होतं. मी शेवटी साहेबांना सांगितलं, साहेब असं करू नका. साहेबांनी त्याला बोलून मग साहेबांच्या भाषेत आनंद आश्रमात आतल्या खोलीमध्ये ते करायला लागलं. आम्ही सिनेमात दाखवलं ते एवढं उलट चांगलं दाखवलं. आम्ही एकदम पण चांगलं नाही तो, बिलकुल नाही. मगाशी नरेशने सांगितलं ते बरोबर. मला काल एका पत्रकाराने विचारलं, 2 शिष्य उभे आहेत तर कोण लोक कोणाच्या मागे उभे राहतील? तर मला असली शिष्य कोण आहे त्याच्या मागे उभे राहतील. तर मला असली कोण आहे? बोला नरेश. नकली कोण आहे? बोलतो तो नकली. कारण त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांच्या बरोबर सोबत केली. दिघे साहेबांना ज्यांनी कायम त्रास दिला, दिघे साहेबांच्या बरोबर व्यक्त करायची भावना संजय केळकर यांना पण माहित आहे की ते व्यक्त करायचे आणि म्हणजे एवढे इमोशनल व्हायचे की मी एवढा करून सुद्धा मला काय उपयोग आहे.
आणि त्यांच्या समोर प्रतिस्पर्धी उभे करा. दिघे साहेबांचं कोण टिकणार? त्यांचा देव मानत होते. बाळासाहेबांची एवढी लोकप्रियता त्यांना मिळाली होती आणि त्यांच्यासमोर तुम्ही हे उभं करा त्याला उभं करा असं करून चालते का फक्त? आणि त्यांना ठाणे जिल्हा सोडायला भाग पाडत होते. त्यांचा राजीनामा द्या म्हणून त्यांना फरमान आलं होतं. एवढ्या यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचल्यानंतर जेव्हा एखाद्याचं पद काढून घेणं त्याच्या जीवाला काय वाटेल? तो आत्महत्येच करेल. आणि त्याच्यासाठी तर मग कोणीतरी सांगितलं दिघे साहेबांचं तुम्ही पद काढलं तर ठाणे जिल्हा, तेव्हा तर पालघर आणि ठाणे एक होता, ठाणे जिल्हा पूर्ण पालघर काय, नाशिक काय, मालेगाव काय, ते रायगड काय, एक माणूस नाही तुमच्याकडे राहणार, सगळे दिघे साहेबाबरोबर जातील. मग ते थांबले. राज ठाकरेंच्या बद्दल जेव्हा दिघे साहेबांनी म्हणाले अरे कुणाला विचार करताय नेता बनवायचं, उद्धव ठाकरेंच्या बद्दल कार्याध्यक्ष जेव्हा द्यायची परिस्थिती होती, अभिजित तिकडे सांगतो त्याचं साक्ष